देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार गोरगरिबांसाठी आहे का? तुम्हाला प्रश्न पडलाय नाही पडलाय मला माहिती नाही, मला पडलाय. कारण जर गोरगरिबांसाठी ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे सरकार असतं ना, महायुती आपण ज्याला म्हणतो, हे सरकार जर गरिबांसाठी असतं, कुठंतरी या सरकारला गरिबांच्या वेदना कळायला पाहिजे होत्या. धनगर समाजाचं आरक्षणासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. 8 ते 9 दिवस झाले. दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये. दीपक भाऊ बोराडे यांची तब्येतही खालवली आहे. अजूनही हे सरकार तिथे का जात नाहीये? मला पडलाय प्रश्न. कारण ते आंदोलन काही एखाद्या व्यक्तीला लाखो करोडो रुपये पाहिजेत म्हणून नाहीये. गरीब धनगर समाजातील लेकरांचं कल्याण व्हावं, यासाठी एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, त्यासाठी ते आंदोलन चाललेलं आहे. मग अजूनही सरकार त्या मागण्या पूर्ण का करत नाहीये? कारण ज्यावेळेस निवडून यायचं होतं त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारकडून एक आश्वासन धनगर समाजाला देण्यात आलं होतं. पहिल्याच अधिवेशनामध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. मग अजूनही हे सरकार का देत नाहीये? का परीक्षा बघत आहे धनगर समाजाची? पडलाय ना प्रश्न. मग खरंच धनगर समाजाला आरक्षण द्यायचं की नाही, हाही इथं प्रश्न उभारतो. आणि जर द्यायचं आहे तर मग देत का नाहीये? का द्यायचंच नाहीये? हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी क्लिअर केलं पाहिजे. गोर गरीब समाज घरावरती तुळशी पात्र ठेवून मुंबईमध्ये येतोय. स्वतःच्या लेकरांचं भविष्य घडवण्यासाठी तो GR निघला पाहिजे, यासाठी सगळं घरदार सोडून मुंबईत येतो. आणि हे सरकार नाही झुकतय नाही वागतय. पण या सरकारला एवढंच सांगेल, धनगर समाज कमी समजू नका. जरी तो मेंढपाळ असेल ना, जरी तो गरीब असेल, जरी तो दिवस रात्र दुसऱ्यांच्या शेतामध्ये राबत असेल, ताकद धनगर समाजाला कमी समजू नका. धनगर समाजाची राज्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि ही ताकद जर एकत्र झाली ना, तुम्हाला झुकावंच लागल, तुम्हाला वाकावं पण लागल. आणि या गोरगरीब धनगर समाजाला तुम्हाला आरक्षण सुद्धा 100% द्यावंच लागेल. मग परीक्षा का पाहताय? तुम्हीच या लोकांना आश्वासन दिलं, मग आता ते आश्वासन पूर्ण का करत नाहीये? झाले ना, कित्येक दिवस झाले ना. देऊन टाका ना, गरिबांच्या लेकरांचं कल्याण करा ना. अरे हे काय आहे माहिती का? महाराष्ट्रातील गोरगरीब जनता अशी आहे ना, जर आहे ना, जर तुम्ही गोरगरिबांसाठी पावलं उचलले ना, जर तुम्ही त्यांच्या विजयासाठी, विजयामध्ये त्यांच्या योग्य त्या मागणीमध्ये जर सामील झाले ना, आणि मागणी काय हो? संविधानिक आहे, कायद्यामध्ये बसणारी आहे. आणि जर कायद्यामध्ये आहे, संविधानामध्ये आहे, तर द्यायला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाहीये ना. एकीकडे तुम्हीच सांगता निवडून येताना आम्ही देऊ, आता देत नाही निवडून आल्याच्या नंतर. कुठेतरी तुम्ही धनगर समाजाची दिशाभूल करताय. आणि हे महाराष्ट्र कधीही खपून घेणार नाही. धनगर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे महाराष्ट्र